शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर NEP 2020 नुसार OE ओपन इलेक्टिव्ह कोर्स नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन भाग 1 विद्यार्थ्यांसाठी नोट्स डॉक्टर एन सुरवसे माननीय श्री अण्णासाहेब डांगे कॉलेज हातकणंगले मॉड्यूल 2 नैसर्गिक धोके आणि जोखीम मूल्यांकन अंडरस्टँडिंग नॅचरल हॅझर्ड्स अँड रिस्क असेसमेंट 2.1 नैसर्गिक आपत्तींचे आकलन आणि जोखीम मूल्यमापन नैसर्गिक आपत्तींचे मूल्यमापन आणि त्यांचा धोका समजून घेणे हा आपत्ती व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. आपत्तींचे संभाव्य परिणाम आणि त्यांना सामोरे जाण्याच्या मार्गांची सखोल माहिती यातून मिळते. या अभ्यासात आपण नैसर्गिक धोक्यांची ओळख, जोखीम मूल्यांकनाच्या पद्धती, असुरक्षितता मूल्यांकन आणि आपत्ती निवारण धोरणांवर चर्चा करू. 1. नैसर्गिक धोके ओळखणे. नैसर्गिक धोके ओळखणे म्हणजे आपत्तींना कारणीभूत ठरू शकणाऱ्या नैसर्गिक घटना समजून घेणे. त्याचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत. भूवैज्ञानिक धोके. भूकंप. पृथ्वीचा पृष्ठभाग अचानक थरथरल्याने भूकंप होतात. उदाहरणार्थ 2023 मध्ये तुर्कस्तान आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्वालामुखीचा उद्रेक. जेव्हा पृथ्वीच्या आतून लावा आणि इतर वायू बाहेर पडतात तेव्हा ज्वालामुखी होतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान होते. भूस्खलन. डोंगर किंवा उतारावर माती, खडक आणि ढिगारा अचानक कोसळणे याला भूस्खलन म्हणतात. हे मुख्यतः मुसळधार पाऊस किंवा भूकंपामुळे होते. जलहवामान विषयक धोके. पूर. अतिवृष्टी. नद्यांमधील पाण्याची पातळी वाढणे किंवा समुद्राची पातळी वाढल्यास पूर येतो. भारतात दरवर्षी लाखो लोकांना पुराचा फटका बसतो. चक्रीवादळे. समुद्रात निर्माण होणाऱ्या वाऱ्याच्या वेगवान हालचालींमुळे चक्रीवादळे उद्भवतात, ज्यामुळे किनारी भागात मोठे नुकसान होते. दुष्काळ. पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळ पडतो, शेती आणि पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रात 2015 मध्ये आलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला. 2. धोका आणि जोखीम मूल्यांकन पद्धती. जोखीम मूल्यांकन. जोखीम मूल्यांकन म्हणजे नैसर्गिक धोक्यामुळे झालेल्या नुकसानाची संभाव्यता आणि तीव्रतेचे विश्लेषण करणे. त्याचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत. धोक्याची शक्यता. नैसर्गिक धोका किती वेळा उद्भवू शकतो हे दर्शविते. उदाहरणार्थ जपानमध्ये भूकंप होण्याची शक्यता जास्त असते कारण ते भूकंपीय क्षेत्रात स्थित आहे. संभाव्य परिणाम. जेव्हा धोका असेल तेव्हा जीवित, मालमत्ता आणि पायाभूत सुविधांवर त्याचा काय परिणाम होईल याचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ चक्रीवादळांमुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होते. धोक्याचे विश्लेषण. धोक्याचे विश्लेषण धोक्याचे स्वरूप, त्याची तीव्रता, कालावधी आणि प्रभावित क्षेत्रांचा अभ्यास करण्यावर आधारित आहे. यामध्ये भौगोलिक आणि ऐतिहासिक माहितीचा वापर केला जातो. भौगोलिक माहिती प्रणाली GIS भूस्थानिक डेटाचा वापर करून आपत्तींची संभाव्य क्षेत्रे ओळखली जातात. ऐतिहासिक माहिती भूतकाळातील आपत्तींचे विश्लेषण करून भविष्यातील घटनांची शक्यता आणि त्यांच्या परिणामाचा अंदाज लावला जातो. 3. भेद्यता मूल्यांकन आणि मॅपिंग. असुरक्षिततेचे मूल्यांकन एखाद्या क्षेत्रावर किंवा समुदायावर धोक्याचा किती परिणाम होईल हे समजून घेण्यास मदत करते. हे मूल्यमापन समाजाची संवेदनशीलता आणि त्यांच्या प्रतिकार क्षमतेचे विश्लेषण करते. असुरक्षिततेचे घटक. आर्थिक स्थिती. गरीब आणि उपेक्षित लोकांकडे मर्यादित संसाधने असल्याने त्यांना अधिक फटका बसतो. उदाहरणार्थ भारतातील पुराच्या वेळी गरीब समाजाला सर्वाधिक त्रास होतो. भौतिक पायाभूत सुविधा. ज्या भागात पायाभूत सुविधा कमकुवत आहेत त्या भागांना आपत्तींचा अधिक फटका बसतो. कमकुवत घरे, रस्ते, पूल आपत्तीत झपाट्याने उद्ध्वस्त होतात. सामाजिक घटक. महिला, मुले, वृद्ध आणि अपंग व्यक्ती आपत्तींना अधिक बळी पडतात. या गटांना संसाधने आणि सेवा कमी आहेत. भेद्यता मॅपिंग. भेद्यता मॅपिंग धोक्याची शक्यता आणि तीव्रतेचे विश्लेषण करून अधिक असुरक्षित क्षेत्रे ओळखण्यास मदत करते. यात GIS तंत्रज्ञान आणि सॅटेलाइट डेटाचा वापर करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांची आवश्यकता असलेली क्षेत्रे ओळखणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 4. धोके कमी करणे आणि प्रतिबंधात्मक रणनीती. आपत्तींचा प्रभाव कमी करणे आणि त्यांच्या जोखमीवर नियंत्रण ठेवणे हे शमन आणि प्रतिबंधात्मक धोरणांचे उद्दिष्ट आहे. शमन रणनीती. पायाभूत सुविधा आणि पायाभूत सुविधा बळकट करणे. आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण हा एक महत्त्वाचा उपाय आहे. उदाहरणार्थ, जपानमध्ये भूकंपरोधक इमारती बांधल्या जातात. पाणी व्यवस्थापन. पुराचा धोका कमी करण्यासाठी जलाशय, बंधारे आणि ड्रेनेज व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. वनीकरण व हरित पट्टा विकास. वृक्षारोपण व हरित क्षेत्राचा विकास केल्यास भूस्खलन व चक्रीवादळापासून संरक्षण होण्यास मदत होते. प्रतिबंधात्मक रणनीती. जनजागृती कार्यक्रम. आपत्तींबाबत लोकांना जागरूक करणे आणि त्यापासून बचाव कसा करायचा हे शिकवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, चक्रीवादळापूर्वी किनारी भागात अलर्ट जारी करणे आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे ही एक प्रभावी प्रतिबंधात्मक रणनीती आहे. आपत्ती पूर्वानुमान आणि पूर्व सूचना प्रणाली. वेळीच इशारे दिल्यास जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, 2019 मध्ये भारतात आलेल्या फनी चक्रीवादळाच्या वेळी अचूक इशाऱ्यामुळे जीवित आणि वित्तहानी कमी झाली होती. नैसर्गिक आपत्ती ओळख. जोखीम मूल्यांकन आणि असुरक्षितता मूल्यांकनाचा सखोल अभ्यास केल्यास आपत्तींना सामोरे जाण्यासाठी अधिक चांगली रणनीती आखण्यास मदत होते. हे केवळ आपत्ती व्यवस्थापनास मदत करत नाही तर नुकसान कमी करण्यास आणि समाज सुरक्षित बनविण्यास मदत करते. 2.2 धोका आणि जोखीम मूल्यांकन पद्धती. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी जोखीम आणि धोक्याचे मूल्यांकन आवश्यक आहे. याअंतर्गत आपत्तींचा संभाव्य धोका आणि त्यातून निर्माण होणारे धोके ओळखून त्याचे मूल्यमापन करण्यास मदत करणाऱ्या विविध पद्धतींचा वापर केला जातो. 1. धोक्याचे मूल्यांकन. धोक्याचे मूल्यांकन म्हणजे एखाद्या भागात नैसर्गिक घटना घडण्याची शक्यता आणि तीव्रतेचे मूल्यांकन होय. आपत्ती व्यवस्थापनातील ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. मुख्य टप्पे. 1. धोक्याची ओळख. नैसर्गिक धोक्याची ओळख. या टप्प्यात विशिष्ट क्षेत्रातील संभाव्य नैसर्गिक धोके, उदा. भूकंप, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ ओळखले जातात. ऐतिहासिक माहितीचे विश्लेषण. भविष्यात कोणत्या प्रकारच्या आपत्ती येऊ शकतात हे समजून घेण्यासाठी भूतकाळात घडलेल्या आपत्तींचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ, नेपाळ हा भूकंपप्रवण प्रदेश आहे आणि भारतातील आसाम राज्य पुराचा धोका आहे. संदर्भ नकाशांचा वापर. धोक्याची ओळख पटविण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि धोक्याचे नकाशे वापरले जातात. 2. घटनेची शक्यता. या टप्प्यात भविष्यात विशिष्ट धोका उद्भवण्याच्या संभाव्यतेचे मूल्यांकन केले जाते. स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग. भूतकाळातील डेटाचा वापर करून भविष्यातील धोक्याच्या संभाव्यतेचा अंदाज लावला जातो. उदाहरण, भारतातील चक्रीवादळांचा वाढता कल पाहता बंगालच्या उपसागरालगतच्या राज्यांमध्ये चक्रीवादळाचा धोका अधिक आहे. 3. तीव्रता मूल्यांकन. धोका किती गंभीर असू शकतो हे समजून घेण्यासाठी संभाव्य धोक्याच्या तीव्रतेचा अंदाज लावला जातो. उदाहरण, रिश्टर स्केलवर मोजला जाणारा भूकंप 7.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा असू शकतो, ज्यामुळे मोठा विनाश होऊ शकतो. 4. धोक्यांचे भौगोलिक मॅपिंग. भौगोलिक स्थान. भौगोलिक क्षेत्रे ओळखली जातात, जी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीसाठी विशेषतः असुरक्षित असतात. उदाहरण, भारतीय उपखंडातील गंगा-ब्रह्मपुत्रा डेल्टा प्रदेश पूर आणि चक्रीवादळांच्या धोक्यासाठी अत्यंत संवेदनशील आहे. 2. जोखीम मूल्यांकन. जोखीम मूल्यांकन एखाद्या प्रदेशाला, समाजाला किंवा देशाला नैसर्गिक धोक्यांमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीचे मूल्यांकन करते. एखाद्या धोक्यामुळे मालमत्तेवर, जीवितावर आणि पर्यावरणावर किती नकारात्मक परिणाम होऊ शकतो हे पाहिले जाते. मुख्य टप्पे. 1. जोखीम ओळख. समुदाय, मालमत्ता आणि पायाभूत सुविधांची ओळख. लोकसंख्या, मालमत्ता आणि पर्यावरणीय घटकांचे मूल्यांकन. कोणत्या संसाधने आणि क्षेत्रांना विशेष धोका आहे हे समजून घेण्यासाठी केले जाते. उदाहरण,
किनारी भागात राहणाऱ्या समुदायांना चक्रीवादळाचा धोका जास्त असतो, तर डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका असतो. 2. जोखीम मूल्यांकन. कोणता धोका अधिक गंभीर आहे आणि त्याला प्राधान्य दिले पाहिजे हे ठरविण्यासाठी या टप्प्यावर जोखमीच्या पातळीचे मूल्यांकन केले जाते. उदाहरण, लोकसंख्येची घनता आणि इमारती जास्त असल्यामुळे मेट्रो शहरांमध्ये भूकंपाचा धोका जास्त असतो. 3. संभाव्यता आणि प्रभाव मूल्यांकन. संभाव्यता, नैसर्गिक घटना किती वेळा उद्भवू शकते याचे मूल्यांकन. परिणाम, ही घटना घडली तर त्याचे परिणाम किती गंभीर होतील हे मोजले जाते. उदाहरण, 100 वर्षांच्या पुराच्या घटनेचा अंदाज, पुराच्या तीव्रतेचा अंदाज येतो आणि त्याच्या नुकसानीचा अंदाज येतो. 4. जोखीम मॅपिंग. जोखीम नकाशे. कोणत्या भागात सर्वाधिक धोका आहे हे दर्शविण्यासाठी जोखीम नकाशे वापरले जातात. संदर्भ उदाहरण, भारतातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA भूकंप आणि पूरप्रवण क्षेत्र ओळखण्यासाठी जोखीम मॅपिंगसाठी GIS भौगोलिक माहिती प्रणाली वापरते. 5. जोखीम कमी करण्याची रणनीती. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, मजबूत इमारती आणि ड्रेनेजची चांगली व्यवस्था उभारून धोका कमी केला जाऊ शकतो. सामुदायिक जनजागृती. आपत्तीच्या वेळी लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे आणि त्यांना बचाव तंत्राची माहिती दिल्यास जीवित व वित्तहानी कमी होऊ शकते. 3. जोखीम मूल्यांकनाच्या पद्धती. 1. सांख्यिकीय मॉडेलिंग. आपत्तींच्या संभाव्यतेचा अंदाज भूतकाळातील आकडेवारी आणि सध्याच्या ट्रेंडचा वापर करून लावला जातो. उदाहरणे, पूर आणि दुष्काळी घटनांचा अंदाज घेण्यासाठी हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग, भौगोलिक माहिती प्रणाली GIS आणि रिमोट सेन्सिंग. GIS आणि उपग्रह डेटा वापरून धोक्याचे नकाशे तयार केले जातात, जे प्रभावित क्षेत्र ओळखण्यास मदत करतात. उदाहरणे, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांद्वारे संभाव्य पूर क्षेत्र ओळखणे आणि त्वरित मदत योजना. 3. परिदृश्य विश्लेषण. एखाद्या विशिष्ट आपत्तीच्या घटनेवर काय परिणाम होऊ शकतो याचे मूल्यांकन करण्यासाठी विविध परिस्थितींचा वापर केला जातो. उदाहरण, भूकंपाच्या वेळी एखाद्या शहरातील इमारती कोसळण्याच्या शक्यतेचा अंदाज लावणे. 4. सिम्युलेशन मॉडेलिंग. सिम्युलेशन तंत्राचा वापर करून आपत्तीच्या परिणामांचा अंदाज लावला जातो. उदाहरण, भूकंप सिम्युलेशनमुळे इमारती आणि पुलांवर संभाव्य परिणामाचे विश्लेषण. नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण आणि त्यांचे परिणाम कमी करण्यासाठी धोका आणि जोखीम मूल्यांकन हा एक महत्त्वाचा भाग आहे. या मूल्यमापन पद्धती कोणत्या क्षेत्रे, समुदाय आणि मालमत्तेला सर्वाधिक धोका आहे आणि जोखीम कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात हे समजू शकते. या मूल्यमापनाच्या आधारे सरकारे, संस्था आणि सोसायट्या आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिक चांगले नियोजन करू शकतात. 2.3 भेद्यता मूल्यांकन आणि मॅपिंग. नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि जोखीम कमी करण्यासाठी असुरक्षितता मूल्यांकन आणि मॅपिंग ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे कोणते क्षेत्र आणि समुदाय नैसर्गिक आपत्तींना अधिक असुरक्षित आहेत आणि त्यांचे संरक्षण कसे केले जाऊ शकते हे समजण्यास मदत होते. 1. असुरक्षिततेचा अर्थ. असुरक्षितता ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या समुदाय, प्रदेश किंवा प्रणालीवर नैसर्गिक आपत्तींचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. हे केवळ नैसर्गिक धोक्यावर अवलंबून नसते, तर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटकांचा देखील समावेश आहे जे एखाद्या क्षेत्राला अधिक असुरक्षित बनवतात. असुरक्षिततेचे प्रकार. भौतिक असुरक्षितता, पायाभूत सुविधा, इमारती, रस्ते, वीज वाहिन्यांची असुरक्षित स्थिती. उदाहरण, भूकंपात मातीच्या घरांना जास्त धोका असतो. सामाजिक असुरक्षितता, महिला, मुले, वृद्ध, अपंग आणि गरीब लोक यासारखे असुरक्षित सामाजिक गट. उदाहरण, दक्षिण आशियात 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीचा सर्वाधिक फटका गरीब मच्छीमारांना बसला होता. आर्थिक असुरक्षितता, रोजगार, उपजीविकेची साधने आणि अर्थव्यवस्थेची असुरक्षितता. उदाहरण, पुराच्या काळात शेतकरी व रोजंदारीवर काम करणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसतो. पर्यावरणीय असुरक्षितता, जंगलतोड,
जलस्रोतांचे प्रदूषण आणि हवामान बदल यासारखी कारणे. 2. भेद्यता मूल्यांकन. असुरक्षितता मूल्यांकन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे हे निर्धारित केले जाते की कोणत्या ठिकाणे, लोक किंवा पायाभूत सुविधांवर नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. उद्दिष्ट: आपत्तीचा धोका समजून घेणे आणि असुरक्षित क्षेत्रे ओळखणे हा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून पूर्व नियोजन आणि धोरणे आखली जाऊ शकतील. भेद्यता मूल्यांकनाचे प्रमुख घटक: नैसर्गिक धोक्यांची ओळख, भूकंप, पूर, चक्रीवादळ यांसारख्या एखाद्या भागात अधिक शक्यता असलेल्या आपत्तींचा प्रकार. लोकसंख्येचा अंदाज, क्षेत्राची लोकसंख्येची घनता, लोकसंख्येचे सामाजिक व आर्थिक प्रोफाईल, दुर्बल घटकांची ओळख, उदा. स्त्रिया, मुले, वृद्ध. पायाभूत सुविधांचे मूल्यमापन, परिसरातील शाळा, रुग्णालय, रस्ते, पूल व इतर वास्तूंची स्थिती. उपजीविका आणि आर्थिक क्रियाकलापांचे मूल्यमापन, शेतकरी, मच्छीमार, रोजंदारीवर काम करणारे आणि व्यावसायिक कसे प्रभावित होऊ शकतात. असुरक्षितता मोजण्याच्या पद्धती. 1. सर्वेक्षण आणि डेटा संकलन, क्षेत्र आणि प्राथमिक आणि दुय्यम डेटा संकलन, जसे की लोकसंख्या प्रोफाईल, पायाभूत सुविधांची स्थिती. 2. भौगोलिक माहिती प्रणाली, GIS. GIS तंत्रज्ञानाचा वापर करून संवेदनशील भागांची ओळख आणि मॅपिंग केले जाते. 3. सामुदायिक सहभाग, स्थानिक समुदायांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि धोके समजून घ्या. 3. भेद्यता मैपिंग. भेद्यता पिंगचा उद्देश: ही प्रक्रिया भौगोलिकदृष्ट्या असुरक्षितता सादर करते, कोणती क्षेत्रे अधिक असुरक्षित आहेत हे समजून घेण्यासाठी. हे मॅपिंग आपत्ती व्यवस्थापन एजन्सींना संवेदनशील भागातील जोखीम कमी करण्यासाठी प्रभावी रणनीती तयार करण्यास मदत करते. भेद्यता पिंगचे फायदे: धोक्याची स्पष्ट ओळख, कोणत्या प्रकारच्या आपत्तीचा धोका कोणत्या भागात जास्त असतो, जसे किनारी भाग चक्रीवादळांना अधिक असुरक्षित असतात, हे पाहण्यासाठी नकाशे पाहता येतात. संसाधनांचे योग्य वाटप, ज्या भागात असुरक्षितता जास्त आहे तेथे आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करता येते. आपत्कालीन सेवेचे नियोजन, आपत्तीच्या वेळी आपत्कालीन सेवा कुठे तैनात कराव्यात, जसे की रुग्णवाहिका, बचाव पथके मॅपिंगद्वारे ठरवले जाऊ शकते. भेद्यता पिंगचे तंत्र. भौगोलिक माहिती प्रणाली, GIS. GIS हे एक डिजिटल मॅपिंग तंत्र आहे जे भूगोल, लोकसंख्या आणि इतर घटकांच्या आधारे संवेदनशील क्षेत्रे ओळखते. रिमोट सेन्सिंग, एखादा भाग किती असुरक्षित आहे हे शोधण्यासाठी उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण करून रिमोट सेन्सिंग केले जाते. उदाहरणार्थ, पूरप्रवण भागांचे नकाशे तयार करणे. जोखीम मूल्यांकन मॉडेल्स, या मॉडेल्सचा वापर करून संभाव्य धोक्यांचे विश्लेषण केले जाते आणि कोणत्या क्षेत्राची किती असुरक्षितता आहे हे ठरवले जाते. 4. भारतातील असुरक्षितता आणि पिंगची उदाहरणे. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही भारतातील पुराची अतिसंवेदनशील राज्ये आहेत. या भागांचे मॅपिंग केल्यानंतर सरकार बंधारे, ड्रेनेज नाले अशा पूरप्रतिबंधक उपाययोजना करते. भूकंपाची असुरक्षितता. हिमालय प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्य भारत भूकंपासाठी संवेदनशील आहेत. या भागांचे भूकंपीय नकाशे तयार केल्यानंतर तेथे भूकंपरोधक बांधकाम नियम लागू करण्यात आले आहेत. चक्रीवादळाचा धोका. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना चक्रीवादळाचा धोका आहे. या भागात इशारा यंत्रणा आणि चक्रीवादळ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. असुरक्षिततेचे मूल्यांकन आणि मॅपिंग हा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे संवेदनशील क्षेत्रे ओळखून तेथे पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन योजना राबविता येतील. त्यामुळे आपत्तीचा प्रभाव कमी होऊन जीवित व वित्तहानी कमी होऊ शकते. 2.4 धोके कमी करणे आणि प्रतिबंधात्मक रणनीती. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करणे आणि जोखीम कमी करून समाज आणि पर्यावरण सुरक्षित करणे हे धोके शमन आणि प्रतिबंधाचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत विविध वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय उपायांचा समावेश आहे.
खाली दिलेली अभ्यास सामग्री धोका कमी करणे आणि प्रतिबंधाची महत्त्वपूर्ण रणनीती स्पष्ट करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. 1. धोके कमी करणे म्हणजे काय? धोके कमी करणे म्हणजे आपत्तीचा प्रभाव आणि नुकसान कमी करू शकतील अशा उपायांची अंमलबजावणी करणे. भविष्यात संभाव्य आपत्तींपासून लोक आणि मालमत्तेचे रक्षण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यात दीर्घकालीन योजना आणि संरचनात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. 2. धोका कमी करण्याची रणनीती. 1. संरचनात्मक उपाय. या उपाययोजना भौतिक वास्तूंच्या बांधकाम आणि देखभालीशी संबंधित आहेत, जेणेकरून आपत्तीचा प्रभाव कमी होईल. बंधारे बांधणे. पूरप्रवण भागात बंधारे बांधले जातात, जेणेकरून पाण्याची पातळी नियंत्रणात येईल आणि पुराचा धोका कमी होईल. उदाहरणार्थ, भारतातील भाखडा नांगल धरणाने पंजाब आणि हरियाणातील पुरापासून संरक्षण दिले आहे. भूकंपरोधक इमारत बांधकाम. भूकंपप्रवण भागात विशेष डिझाइन केलेल्या इमारती बांधल्या जातात, ज्या भूकंपाचे धक्के सहन करू शकतात. जपानसारख्या देशात हे तंत्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सुनामी अडथळ्याच्या भिंती. किनारी भागात सुनामीच्या धोक्याचा सामना करण्यासाठी अडथळ्याच्या भिंती बांधल्या जातात. उदाहरणार्थ, 2004च्या त्सुनामीनंतर इंडोनेशिया, श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये बंधारे आणि भिंती बांधण्यात आल्या आहेत. 2. असंरचनात्मक उपाय. हे उपाय भौतिक रचनेपेक्षा धोरण आणि व्यवस्थापन उपायांवर लक्ष केंद्रित करतात. भूवापर नियोजन. नियोजनबद्ध पद्धतीने जमिनीच्या वापराचे व्यवस्थापन करणे. पूर, भूकंप आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात अत्यावश्यक नसलेल्या बांधकामांना मर्यादा घालणे. उदाहरणार्थ, भारतात पूरप्रवण भागातील बांधकामांबाबत नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. वनसंवर्धन व वृक्षारोपण. डोंगराळ व किनारी भागातील वनसंवर्धनामुळे पूर, जमिनीची धूप आणि चक्रीवादळांपासून संरक्षण होऊ शकते. यासोबतच हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासही वृक्षलागवडीची मदत होते. भारताचे जलशक्ती अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शिक्षण व जनजागृती कार्यक्रम. आपत्ती व्यवस्थापनाबाबत समाज व व्यक्तींना संवेदनशील करणे गरजेचे आहे. आपत्तीच्या काळात सुरक्षित कसे राहावे हे लोकांना समजावे यासाठी शाळा आणि समाजाच्या पातळीवर आपत्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. जपान, फिलिपाईन्स सारख्या देशांमध्ये हे कार्यक्रम अतिशय परिणामकारक ठरले आहेत. 3. तंत्रज्ञानाचा वापर. धोके कमी करण्यासाठी आणि प्रतिबंधासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अर्ली वॉर्निंग सिस्टीम. आपत्तींचा अंदाज वर्तवण्यासाठी हवामानशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही यंत्रणा वेळीच इशारे देते, लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी वेळ देते. 2020 मध्ये अम्फान चक्रीवादळादरम्यान भारताच्या भारतीय हवामान खात्याच्या IMD इशारा प्रणालीतून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. भूमाहिती प्रणाली GIS. भौगोलिक माहिती प्रणाली GIS आपत्तीप्रवण क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि नकाशा तयार करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे प्रशासनाला या भागांचा चांगला आराखडा तयार करण्यास मदत होते. ड्रोन आणि उपग्रह तंत्रज्ञान. प्रभावित भागावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि उपग्रहांचा वापर केला जातो. त्यामुळे बचाव कार्याला गती मिळण्यास मदत होते. उदाहरणार्थ, भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे NDMA पूर आणि भूकंपप्रवण भागांवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह छायाचित्रांचा वापर केला जातो. 4. धोका प्रतिबंध. नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता कमी करणे हा धोका प्रतिबंधाचा उद्देश आहे. यात दीर्घकालीन विकास आणि संवर्धनाच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. 1. हवामान बदल शमन. हवामान बदलामुळे आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. यासाठी खालील उपाययोजना करता येतील. हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे. सौर व पवन ऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापर करून हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करता येते. भारताची आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA हे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. वनांचे संवर्धन व पुनरुज्जीवन.
जंगलतोड थांबवून व नवीन जंगले निर्माण करून पर्यावरणाचा समतोल राखता येतो, त्यामुळे हवामान बदलाचा परिणाम कमी होतो. शाश्वत शेती पद्धती, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणाऱ्या व हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या पद्धतींचा शेतीत वापर करणे. 2. जोखीम कमी करण्याचे नियोजन. आपत्तीप्रवण भागातील जोखीम कमी करण्यासाठी प्रभावी योजना विकसित करणे. आपत्कालीन नियोजन, स्थलांतर मार्ग, मदत छावण्या आणि आपत्कालीन सेवांसह प्रत्येक क्षेत्रासाठी आपत्कालीन योजना तयार करणे. उदाहरणार्थ, जपानच्या त्सुनामी आणि भूकंपासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्कालीन योजना जगभर प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय सहकार्य, विविध देशांमधील आपत्ती व्यवस्थापनातील सहकार्य व संसाधनांची देवाणघेवाण. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेंदाई फ्रेमवर्क अंतर्गत 2030 पर्यंत आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी करण्याच्या दिशेने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले जात आहे. 3. समुदायाधारित जोखीम प्रबंधन. आपत्ती व्यवस्थापनात समाजाला सक्रियपणे सहभागी करून घ्या. स्थानिक बचाव पथके, आपत्तीप्रवण भागात स्थानिक स्वयंसेवक पथके तयार केली जातात, जी आपत्तीच्या वेळी तात्काळ मदत आणि बचाव कार्यात मदत करू शकतात. उदाहरणार्थ, भारताच्या ओरिसा राज्यात किनारपट्टीवरील गावांमध्ये चक्रीवादळ निवारा व्यवस्थापन गट तयार करण्यात आले आहेत. स्थानिक ज्ञानाचा वापर, आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात स्थानिक लोकांचे पारंपरिक ज्ञान व अनुभव यांचा वापर करावा. हे विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागात उपयुक्त ठरू शकते, जिथे आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता मर्यादित आहे. धोके कमी करणे आणि प्रतिबंधात्मक रणनीती हा आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये स्ट्रक्चरल आणि नॉन स्ट्रक्चरल उपाययोजना, तंत्रज्ञानाचा वापर, हवामान बदल प्रतिबंध आणि समुदायाधारित व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या धोरणांची अंमलबजावणी करून आपण आपत्तींमुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो आणि सुरक्षित आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो. समारोप. नैसर्गिक आपत्ती आणि धोके समजून घेणे आणि त्यांचे अचूक जोखीम मूल्यमापन करणे समाज, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नैसर्गिक धोके ओळखणे आणि आपत्तीच्या परिणामाचे मूल्यांकन करणे आधीच तयारी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान कमी होते. जोखीम मूल्यांकनासाठी आपत्तीपासून कोणत्या क्षेत्रांना, संसाधनांना आणि लोकसंख्येला सर्वाधिक धोका आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. अचूक डेटा आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून प्रभावी आपत्ती व्यवस्थापन धोरणे विकसित केली जाऊ शकतात, ज्यात आपत्तीपूर्व तयारी, आपत्ती प्रतिसाद आणि आपत्तीनंतरच्या पुनर्बांधणीसाठी दीर्घकालीन धोरणांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तींचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम गहन असून तो कमी करण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. जोखीम मूल्यमापन केवळ असुरक्षित क्षेत्रे आणि लोकांची ओळख पटवत नाही तर जनजागृती आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला आपत्तीकडे देखील तयार करते. त्याचबरोबर आपत्ती निवारणाच्या धोरणांच्या माध्यमातून शाश्वत विकासाच्या दिशेने ही पावले उचलता येतील. दीर्घकालीन फायद्यांसह ही प्रक्रिया केवळ आपत्ती व्यवस्थापन मजबूत करत नाही तर समुदाय आणि पायाभूत सुविधांची स्थिरता आणि सुरक्षितता देखील सुनिश्चित करते. धन्यवाद. असेच आपल्या विषयाचे अभ्यास विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.